दबाव टाकून धमक्या देऊन काम करून घ्यायचे। काम करून घेतेवेळी मोबदला दिला जाईल असे सांगायचे आणि काम झाल्यावर मोबदला देण्यासाठी सतत टाळाटाळ करायची। हा अनुभव अंगणवाडी महिला तसेच आशा वर्करला अनुभवायला मिळाला आहे। स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सतत 24 महिने कोरोना काळात काम करून घेण्यात आले। आज 5 वर्षाचा कार्यकाळ लोटूनही घोषित केलेला मोबदला देण्यात आला नाही। थकीत कोरोना भत्ता तात्काळ देण्यात यावा, पेन्शन तथा ग्रॅच्युटी लागू करा, योजनेव्यतिरिक्त इतर कामे अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच आशा वर्करला सांगण्यात येऊ नये इत्यादी मागण्यांना घेऊन अंगणवाडी महिलांचा विशाल मोर्चा जिल्हा परिषदेवर धडकला। हा कोरोना भत्ता म्हणून 1000 रुपये दर महिन्याला दिल्या जाईल असं म्हणून त्यांच्याकडून 24 महिने काम करून घेतलं। आज 5 वर्षाचा कार्यकाळ लोटला। 95% अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर यांना कोरोना भत्ता मिळाला नाही। परिपत्रकामध्ये काय म्हटलं, जीवाची पर्वा न करता या अंगणवाडी महिलांनी या आशा वर्करने काम केलं आणि म्हणून प्रोत्साहन भत्ता म्हणून 1000 रुपये महिन्याला दिल्या जाईल असं सांगून 24 महिने काम करून घेतलं। आज 5.5 वर्षाचा कार्यकाळ लोटत आहे। कोरोना भत्ता 95% लोकांना मिळाला नाही। हे जे आज आंदोलन होतं, एक अंगणवाडी आणि आशांच्या फेडरेशन नुसार दर 10 जुलैला मागणी दिवस म्हणून मनवला जातो। त्या अंतर्गत या काही मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आलो। त्यातल्या प्रमुख मागण्या कोरोना भत्ता जो दिला नाही गेला त्याच्याबद्दल, नंतर BLOच्या कामाची जी सक्ती केली जाते त्याच्याबद्दल, आणि इतर त्यांच्या मागण्या ज्या आहेत की त्यांना कर्मचारी म्हणून दर्जा मिळावा, किमान वेतन मिळावं, पेन्शन लागू करण्याचं सरकारने मान्य केलं आहे, ग्रॅच्युटीचा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे, त्या सगळ्या गोष्टी पुन्हा लागू व्हाव्या याच्यासाठी हे आंदोलन आहे। आणि त्या दृष्टीने या ठिकाणी आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविका जमा झाल्या आणि आता यापुढे आम्ही कोरोना भत्ता जर दिला नाही तर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी BDOच्या ऑफिसला जाऊन, कारण त्यांच्या अंतर्गत ग्रामसेवक येतात जे हे देण्यासाठी कुरकुर करतायत, त्यांना आदेश असून म्हणजे मोठ्या अधिकाऱ्यांचे आदेश असून सुद्धा ते कामं करत नाही, तर आम्ही BDOच्या ऑफिसला असेच आंदोलन करणार आहोत।